वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आज आहे आमची इथं हळद आणि मग हळद आता ब्लॉग तर बघा फुल लास्टपर्यंत डेट टाकले थोडंसं ब्लॉग। मग आलो आता खाली इथं नानाच्या इथं उठणं पाडतात म्हणजे उठणं लावतात आमची तर सकाळचे लावतात उठणं रातचे न लावत। नंतर मग बाहेर गेलो नानाने बोलवलेली इथंच नानी लावते उठणं। मग बाहेर गेलो नानाने बोलवलेली तर मग इथं काय डबल करायला आलो इथं धवलारी नाही धवलं बोलतं। मग आलो नानाजवळशी जाऊन डबल नंतर मग इथं मुंडावल्या बांधायला घेतल्या फुलाच आणायला गेलतो मग अशा मुंडावल्या बांधताना मम्मी ती धवलारी नाही ना आई बसली इथं मुंडावल्या बांधायला। नंतर बाहेर आलो तर भाऊ बघा कसं बाई पद्धतशीर चालतं नाही तर नाना बघा असं बाटल्या उचलतंय तयारी करायला सांगले अजून केली नव्हती नानानी। तर मग नंतर घरात आलो देवांचा फोटो बिटो काढला नाना पण तयारी करून आलता। मग आता देवांच्या हारबीर घालून ना आम्ही चाललो बाहेर मंदिरांच्या पाया पडायला ना मुंडावल्या बांधायला चालू इथं नानी ना आत्या बघा अशी राहिले टाटा घेऊन आई बनवते आंब्याचं टाल ना तर चाललो आम्ही मंदिरांच्या तिथं पण मांडव आहे एक आम्ही तिथनंच चाललो। नंतर आलो येशू होतं बाबा आम्हाला तिथं येशू कसं काय करायचं सांगू आता तर नानाने काय केलं जमलं ना मग तो बाबाने आम्हाला नारळ फोडून दिला। नंतर आलो शंकराच्या मंदिरात फोटो आला असं फोटो काढते। नंतर गेलो हनुमंताच्या मंदिरात तिथं पण हार घातला। नंतर मग गावदेवीच्या मंदिरात आलो तिथं पाया बिया पडला आम्ही अजून मंदिरात गेलो तर मला व्हिडिओ घ्यायला भेटली गावदेवीच्या मंदिरात आलो। नंतर मग आलो आम्ही घरी तर घरी इथं आम्ही बसलो नाही तर आम्ही असं गोळा खाताव बसून यांना काय पत्त्याच नाही इथं बसल्यावर नानी कशी बसले देव सांभाळता आणि इथं काय करता। तर मग नानी आता नवीन होती म्हणून नानीला पण काय माहीत नाही जास्त इचरत होत्या। मग त्या मुंडावल्या चारी दिशानं दाखवून बांधाच्या नानाच्या तर कसं नानी उमरी आहे ना मग असं बांधायला सांगायला लागतं सगळी सांगताना कसं बांधू कसं नाही तो कसं हसताना इकडे आमच्या दोघींचा वेगळाच काय चालले आम्ही खाल्ले गोळा एकमेकाच्या जीभ बघून हसताव आम्ही। नंतर मला इथं बसवली सगळ्यांची नावं सांगायला मग नावं सांगत होतो तर मग नानी पण उठल्या हळदीचा काय करायचा होता 5 दिवसानं दाखवायचं होता तिचं 5 दिवसानं दाखवतं नानी मग नानाच्या लावाचे आई ना मावशी बसली इथं। नंतर मग आत्या बघा तिथं कशी बसले सांगतं नानीला। नंतर मग नानी पण इथं 5 दिवसानं हळद दाखवतं हळदीचा हात मग नानाच्या लावाच्या ते मग तिकडनं आई सांगते ती कसं कर नानी त्यांना फोटोवालाच काय त्याने हैराणच केले नुसता फोटो काढायला सांगतं। नंतर झाला हळदीचा याला मग नंतर बघा हळदीचं लावून झाला तर मग आता नानी पण चालले तिथं नानाच्या टोपीवर काय लावायचे। नंतर मग नानाच्या पायाला हळद लावायला घेतली मग नंतर आम्ही पण लावतावच हळद मग पायाला कुंकू पहिले मलवट काय भरताना तो भरतोय मग नंतर कुंकू लावतं पायानं स्वस्तिक काढतं ती काढत होती ना मग काढून झाला। नंतर फोटोवाल्याच्या नुसतं लाईटी इकडं पडतात तर भरून चालले काहीतरी मला पण काही समजा नाही मी सांगतं प्रत्येकाची नावं इथं बसून। नंतर मग नानी हळद लावते नानाच्या पहिला उमरीचाच मान असतं आणि उमरी पण नानीच आहे म्हणून नानीने हळद लावली। नंतर मग आत्या येते हळद लावायला मग बघा अशी आत्या पण उठली ना हळद लावतं येऊन मग आत्याने पण हळद लावायला घेतली। नंतर आता हळद सोलतंय ना मग नानाच्या लावतं नानाला वाटलं हाताला लावायचे पहिले नानाने हात केलं तर नंतर मग आई पण आली हळद लावायला सगळ्या उठल्या बायका हळद लावायसाठी मग सगळे लाईनीन राहिल्या मला काही लावायला भेटली नाही मी नंतर एकदम लास्टला सगळी गेल्यावर लावतो। नंतर मग इथं पण त्या आत्या बित्या सगळ्या आल्या नंतर इथं आशुनाने काहीतरी करते डबल उमरीने सांगितलं धवलारींनी सांगितला फोटो काढायसाठी एक न डबल केला ना तिथं जाऊन बसल्यानंतर इथं बघा गर्दी झाली मला काय हळद लावायलाच भेटेल नाही बघा किती नियंत्रण आणि संचालक गोंगाट चालले। नंतर मग माझ्या पण हळद मागवली एवढा डेंजर वाटत होता ना असं बोलू पण नाही काय शकत एवढं बेकार वाटत तो वेगळंच काय वाटतं। त्या आलोवरती तोंड ढवला ना आता हळदीची मेकअप करत गेलो हळद घेऊन जायला माझी हळद घेऊन जायची मेकअप झाले आता डायरेक्ट खाली जाऊन दाखवतो। इथं पण नानी संजय मेकअपवाली आल्या आत्या पण बसले मेकअप करायला नानी पण बसले मेकअप करायला। नंतर इथं नानाचा चालले फोटोशूट मी पण काढला फोटो आता आम्ही चाललो हळद घेऊन तर कॅमेरामॅनला कसं हळदचा लुकचा फोटो काढते। नंतर बसलो गाडीनं आता चाललो नानी त्यांच्या घरी आम्हाला पण टाईम झाला तर आम्ही पोचलो नाही तर मेकअपवालीचा फोन आला तर आम्ही पटापट घेतला करायला काय करताना वांगी चामाटी काही देतात नंतर मग तर चालेल काय भरताना टाटांच्या आम्हाला पण गालून झालती म्हणून आम्ही पण सांगा पटापट करा आम्ही निघलो नाही तर मेकअपवाली आली म्हणून थांबून ठेवले मग ते सगळं देऊन झालं ना आम्ही निघलो।
मग आता घरी गेलोच तुम्हाला दाखवतो. मग घरी गेलो का मेकअप डायरेक्ट हल्दीची रातची मेकअप दाखवतो तुम्हाला. नंतर मग बघा डायरेक्ट हॅलो गाईस, आता माझी मेकअप झाली आता हल्दीची. आता मी चाललो खाली देव संपलवायला घेतल्या. नंतर आलो खाली मांडवा, तर इथं सगळी बसल्यान काकाचा. नंतर घरात गेलो तर इथं देव संपलायला काय आहे धावला रे नाही काय करते, बाबाचा फोटो मांडले इथं. नंतर मग गेलो खोली, तर इथं सुवर्णाने पण काय करत होती, मामी पण काही मेकअप करत होत्या. या स्वतः मेकअप करता. नंतर आलो बाहेर, तो उंबर सांभाळतात. मग पोखतान नानाला कला घेतले. पुढं अश्विनी नानी थांबल्यान आणि मग पुढं अरुणा नानी करतान पोखतान. आणि मग पोकून होतंच. तर मग नंतर इथं DJ बीजेची काही सिस्टीम ते त्यांचं ते चालू आहे लावायचं. तर मग इथं पोकल्यानंतर मग नानीला बसवली. नानीला काही साडी काही उमरीला ह्या केली. नंतर मग नानाला शर्ट पीस काही दिला, नानीला साडी उठली. मग आता चालली घरात. तर मग नंतर इकडं मांडवची पण मी ह्या केली, फोटो घेतलेला व्हिडिओ. तर बाबा कसं झाली ना घरात आलो न मग देव सांभाळायला घेतलं. तर बाबाला बोलवले. नंतर आले सगळं काहीतरी करतात, मांडीवर घेतात. पहिले घरात घ्यायला लागतात मांडीवर. नंतर फोटोला पण काहीतरी करताना मग इथं आम्ही बसल्या. इथं नाण्याने सांगलं इथं बस काहीतरी चालले. नंतर आलो बाहेर, तर इथं पाहुणी पण आलती. पण काय आमचा DJ चालू नव्हतं झालं, DJवाला कुठं गायब झालं. इथे दीक्षा दिदी बसले, मला काही पाकिटं दिल्या ह्या करायला. नंतर इथं नाचायची सुरुवात केली. बघा तुम्ही अशा नाचता. नंतर मग मी काही नाचायला जाऊ शकत नाही, पाकिटं सगळी खपले शिवून. नाना पण गेला नंतर नाचायला, पोराही घेतले नानाला. नंतर नाना डबल आला. नंतर मी पण गेलो थोडी नाचायला. मग आता नाचून घरात आल्या. तर मी इथं स्प्रे घ्यायला आलतो द्यायला. नंतर इथं पोहरा नाचताना सगळी. नंतर मग आम्ही पण काय करू, मग आम्ही पण गेलो नाचायला. कोण नाचत नव्हतं जास्त या पेरीस. नंतर मग सगळी नाचायला लागली. बघा तुम्ही कशी नाचता. तर आम्ही आलो नाचायला. इथं आत्या बित्या सगळी नाचत होती, नाणी बिनीचा. मी इथं व्हिडिओ काढत होतो. जास्त नव्हती, सगळी नाचून गेली. ती रात्रपट्टी घालती. तर मग इथं नाचतो आम्ही सगळी. बघा तुम्ही नाही झालं बोलो या नाचायला. आई नाही बोलतो अशी बसल्या सगळी लाईनी निघलं. मग पोरं सगळी खुर्च्या वेरच्या घेऊन नाचत होती. नाहीतर येऊ बघा असं डोक्यान खुर्च्या घालून नाचताना सगळी. मग नंतर आम्ही पण नाचत बंद होतो. इथं बसले दम लागेल मगापासून नाचत होतो. मी पण थोडीशी नाचताव. नंतर मग सगळे आलं नाचायला. काय बसून बिसून नाचताना भाई काय करताना चालले काय. मी पण आलो नाचायला, आम्ही पण नाचताव. नाही तर गर्दी बघा. अक्षनानाचा डान्स बघा भाई तुम्ही, डेंजर नाचतं. बोलूनच पाहिजे थोडंच नाही. सो गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू पण नका. आणि मिनी ब्लॉग पण टाकले, तो पण जाऊन बघा. आता मी पण ब्लॉग एंड करतो.